एकत्र पीक खातो। याचा अर्थ आहे एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा। याचा अर्थ आहे दिसण्यात क्षुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा हळूहळू संग्रह केल्यास कालांतराने वस्तूंचा मोठा संग्रह होतो। घर भांडवलाची क्रिया त्याच्या कोणतेही एक काम पुण्य न करताना त्याच्या अनेक कामे एकामधून पुण्य तेथे मती महानते कोणत्या गोष्टीच्या अतिरेक करणे नुकसानकारक असते। आधा मानतो एक डोळा देव देतो दोन डोळे यांचा अर्थ अपेक्षेहून ज्याला प्राप्त होणे होते। मित्रांनो, आता तुम्हाला म्हणी व त्याच्यात समजले ना?